त्या ध्वनींचे अंत्यावयव म्हणजे ध्वनी म्हणजे स्वर किंवा वर्ण ज्याला म्हणू आपण, म्हणजे वर्ण होय. दुसरी व्याख्या काय लिहिली आपण? शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात. आपल्याला माहिती आहे शब्द कसे तयार होतात? ध्वनींनी तयार होतात. या शब्दांचं वर्गीकरण जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला मूलध्वनी सापडतात. शब्दांचा विग्रह केला, शब्दांची फोड केली, त्याला लागणारे काना मात्रा उकारिकार जे प्रत्यय असतात ते बाजूला काढले की जे शिल्लक राहतं ते ध्वनी असतात. हे अंत्य, शेवट. अंत्य म्हणजे काय? शेवटचे. शेवट त्याच्या पुढं जाता येत नाही आपल्याला, त्याच्या पुढं जाता येत नाही. त्याचा एकदा त्या मूलाक्षराचा, मूळ वर्णाचा काना मात्रा उकार एकदा काढला की जे त्याचं ओरिजिनल मूळ रूप शिल्लक राहतं त्याला आपण वर्ण म्हणतो. या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या दोनच व्याख्या. वर्ण म्हणजे काय? वर्ण म्हणजे रंग. मुखावाटे निघणारे ध्वनी अमूर्त असतात, म्हणजे प्रत्यक्ष नसतात. त्यांना उमटवण्यासाठी, त्यांना चिन्हांकित करण्यासाठी आपण वर्ण ही संकल्पना वापरतो. आणि त्याचं स्पष्टीकरण व्याकरणकारांनी इथं असं दिलेलं आहे की मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी किंवा शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात त्या ध्वनींचे अंत्यावयव म्हणजे वर्ण. ही गोष्ट आपण लक्ष लिहिल्या आहे दोन्ही व्याख्या. कुणाला काही अडचण असेल तर विचारा. सोपे म्हणून मी पुढं सरकतोय, कारण आपल्याला महत्त्वाचे सगळे जे घटक आहेत आपले, ज्यावर चर्चा आणि वेळ आपल्याला खूप द्यावा लागणार आहे, ते पुढे आहेत. पण या महत्त्वाच्या गोष्टींचे फक्त या ठिकाणी मी उल्लेख तुमच्यासमोर करतोय. आता आपली ही जी मराठीची वर्णमाला आहे, ज्या वर्णमालेचा आज आपल्याला विचार करायचा आहे, ही वर्णमाला संस्कृतावर बेतलेली आहे. संस्कृत भाषेतली ही वर्णमाला आहे. ही जी वर्णमाला अपासून आहे, ही वर्णमाला आपण संस्कृताकडनं जशीच्या तशीच स्वीकारलेली आहे. ही मराठीसाठी तयार झालेली आहे का? नाही. ही संस्कृतासाठी तयार झालेली आहे आणि आपण ती स्वीकारलेली आहे. पण संस्कृतचा प्रभाव, संस्कृत भाषेचा प्रभाव या मराठीच्या वर्णमालेवर उमटलेला दिसतो. लक्षात घ्या. हे फार महत्त्वाचे मुद्दे, समजा थोडं दिसायला अडचणीत असेल तरी हरकत नाही, समजून घ्या. संस्कृतच्या वर्णमालेचा प्रभाव मराठीवर असलेला दिसतो, कारण ती जशीच्या तशी आपण संस्कृतातनं स्वीकारली. संस्कृत वर्णमालेमधले अनेक वर्ण, उदाहरणार्थ हो का, रू सारखा वर्ण, रस्वानी दीर्घ, किंवा लू सारखा वर्ण, हे स्वर आहेत वर्णमालेमधले आपल्या, आहेत की नाही? हे स्वर आपण संस्कृतातनं स्वीकारले, पण मराठी शब्दांमध्ये आपल्याला आढळतात का? आता हा जो रू आहे, आपण कालही पाहिलं, चर्चा केली, हा ऋषीचा रू आहे, पण ह्याचा उच्चार आपण असाही करतो. काय अनेक जण असेही लिहितात, शिक्षक बाई रागवतात चुकीचं लिहिलं म्हणून. पण आपण र हा उच्चारासाठी हा वर्ण निर्माण केला आहे मराठीमध्ये, आणि त्याचा उकार देण्यासाठी आपण रू करतो. लक्षात येते ना? आपण हे संस्कृतातनं स्वीकारलेले असल्यामुळे झालेल्या काही अडचणी आपल्या आहेत, त्या समजून घ्यायच्यात. आणि म्हणून संस्कृतातनं जशीच्या तशी ही वर्णमाला आपण स्वीकारलेली असल्यामुळं काही अडचणी मराठीच्या स्वरव्यंजन व्यवस्थेमध्ये निर्माण झालेले दिसतात. आता यावर आतापर्यंत ज्या मगाशी मी उल्लेख केला, मराठीमधल्या अनेक अभ्यासकांनी, दादोबा पांडुरंग असतील किंवा दामले असतील, मंगळूरकर असतील, या अनेक अभ्यासकांनी या बाबतीमध्ये खूप काही मतं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राहू दे, तुम्ही स्थिर राहा, काय दिसायचं ते तुमचं पहा. आपण पाहण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला दिसतंय ना इथं, तुम्ही लिहून घ्या, तिकडे लक्ष देऊ नका.
तुम्ही लक्ष द्या तुमच्या वहीमध्ये, ती सोडून द्या तिकडलं, इथं पहा फक्त. हां, अनेक अभ्यासकांनी दादोबा पांडुरंग तडखरकर असतील, हे नावं कदाचित तुम्हाला आत्ता उपयोगाचे नाहीत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये, पण नंतर मात्र खूप कामाला येणार आहेत. विशेषतः पुढं झाल्यानंतर मराठीचा, भाषेचा, साहित्याचा, व्याकरणाचा खूप व्यापक अभ्यास ज्यांना करायचा आहे त्यांना सगळे पुस्तकं आणि हे मोठी मोठी नावं ठाऊक असण्याची आवश्यकता आहे. अनेक विद्वानांनी विविध पर्याय सुचवलेले आहेत, पण हे पर्याय काही स्वीकारले जात नाहीत. आजही असं म्हटलं जातं काय की किती प्रगती झाली पहा, की आजच्या आपल्या वर्णमालेमध्ये हा जो ऋषीचा रू आहे हा स्वीकारलेला आहे, ठेवलेला आहे. आता मूळ संस्कृत वर्णमालेमध्ये हा दीर्घ रू आहे, तो आपण काढलेला आहे. पण हा जो क्लृप्तीमधला रू आहे ना, फक्त एकच शब्द आहे क्लृप्ती नावाचा, एवढे एकच शब्द आहे क्लृप्ती. हा स्वर असणारा काय, पण तरीही आपल्या वर्णमालेमध्ये जसाच्या तसा अजून तो स्वतःचं अस्तित्व बाळगून, कशामुळे अस्तित्व बाळगून माहीत नाही, त्याचा काय उपयोग आहे माहीत नाही, पण आहे आपल्याला तो मान्य करावा लागतो. हां, ऋषीच्या रुची हीच अवस्था असलेली आपल्याला दिसते. अनेक अभ्यासकांनी पर्याय सुचवले. बघा, इंग्रजीसारखी भाषा आपल्याला चटकन येते. इंग्लिशमधले अल्फाबेट्स सांगा म्हटलं की ABCDFGHIJKLMNOP QRSTUVWXY झेड 10 सेकंदात 5 सेकंदात सांगून मोकळे. पण मराठीची वर्णमाला म्हणा म्हटलं, स्वर म्हणा म्हटलं, कची क पासून कसट त प पर्यंतचे स्पर्शव्यंजन म्हणा म्हटलं की आपली तारांबळ उडायला लागते, लक्षातच येत नाही. शिक्षकाला सुद्धा वर्षानुवर्ष शिकवणाऱ्या बघावं लागतं, यानंतर काय त्यानंतर काय. लक्षात घ्या की जितकी वर्णसंख्या कमी, हे खरं आहे आपल्या देवनागरी लिपीचं हे वैशिष्ट्य आहे की प्रत्येक उच्चाराला, ध्वनीला स्वतंत्र चिन्ह देण्याचा प्रयत्न आपल्या लिपीमध्ये केलेला आहे, आणि हे वैशिष्ट्य म्हणून आपण अभिमानाने सांगतो. पण त्यामुळे अडचणी येतात ना, अडचणी निर्माण होत असलेल्या दिसतात. आणि म्हणून काही अभ्यासकांनी उ आणि उ ज्यांना या स्वरांना बाद करण्याचा प्रयत्न केला. आता समजा देऊळ असं लिहितो आपण, उदाहरण सांगतोय हां देव, पण इथं कसं केलं त्यांनी, असाही पर्याय सुचवला अक्षरसंख्या कमी करण्यासाठी. म्हणजे वर्णसंख्या कमी झाली की होईल अशा विचारांनी त्यांनी ते केलेले प्रयत्न होते, परंतु हे काही स्वीकारले गेलेले आपल्याला दिसत नाहीत. मुद्दा लक्षात घेण्याचा एकच आहे की आपल्या वर्णमालेमध्ये या स्वरव्यंजन व्यवस्थेमध्ये सुद्धा काही अडचणी असलेल्या आपल्याला दिसतात. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून आपण आजच्या तासिकेमध्ये मराठीची स्वरव्यंजन व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजची वर्णमाला कशी पहा. स्वर सुरुवातीला आपण व्यंजन या वर्णमालेमधले स्वर पाहूयात. आता स्वर म्हणजे काय, परवाच्या तासिकेमध्ये म्हटलं मी श्रू हा मूळ धातू आहे, आणि त्याचा अर्थ काय सांगितलं होतं मी, उच्चार करणे असा त्याचा अर्थ आहे या धातूचा, हा त्याचा अर्थ आहे. हा आता स्वराच्या अनुषंगानं हा अर्थ समजून घ्यायचा तर कसा घ्यायचा स्वर या संकल्पनेच्या. स्वर म्हणजे काय पाहत असताना, स्वर म्हणजे असा ध्वनी ज्याचा उच्चार करण्यासाठी कुणाच्याही सहकार्याची आवश्यकता नसते, तो स्वतंत्र असतो. स्वराचे वैशिष्ट्य काय, स्वतंत्रता, कुठल्याही अडथळ्याशिवाय त्याचा उच्चार करणं आपल्याला शक्य होतं स्वराचा. आणि त्यासोबत अखंडता, स्वराचं वैशिष्ट्य आहे अखंड असतो, खंड पडत नाही उच्चार करायला. जितका दम तुमचा जास्तीत जास्त, आपण प्राणायाम करतो पहा,
बाबा रामदेवांसोबत आपण प्राणायाम करतो. हां, ओम म्हणतो आपण. हां, तसा अचा उच्चार केला. अ पासून एकूण किती स्वर आहेत मराठीमध्ये? 14 स्वर आहेत. या 14 स्वरांपैकी कुठल्याही स्वराचा अखंड जोपर्यंत आपला श्वास टिकतो तिथपर्यंत आपण उच्चार करू शकतो. आणि म्हणून अखंडता हे स्वराचं वैशिष्ट्य आहे. तो त्याला कुठलाही अडथळा नसतो, अपेक्षित अडथळा येऊ शकत नाही. हां, आणि तो एक स्वतंत्र असतो. व्यंजन कसं आहे? परतंत्र आहे, स्वराश्रयी आहे. सगळी व्यंजनं कशी स्वरावर आधारलेली आहेत. आणि म्हणून ही स्वराची वैशिष्ट्य स्वतंत्रता, अडथळ्याशिवाय येण्याची क्षमता आणि अखंडता, ही स्वराची महत्त्वाची वैशिष्ट्ये असलेली आपल्याला दिसतात. ही वैशिष्ट्ये आपण समोर ठेवावी लागतात. त्याचसोबत आता स्वर किती आहेत आपल्याकडं आपल्याला माहिती. 14 स्वर आहेत. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा. अम आहा काय स्वर आहेत का? अम आहा स्वरादी आहेत. मग एकूण स्वर किती झाले? मूळ स्वर 12. आता या मूळ स्वरांमध्ये ॲ आणि आ हे काय आहेत? स्वरोच्चार आहेत. स्वरांचे उच्चार, नवीन स्वरोच्चार, स्वरांचे उच्चार, स्वरोच्चार हे आलेले आहेत. आता कुठं कुठे हे ए नंतर ॲ आहे स्वरमालिकेमध्ये. मी सगळी स्वरमाला लिहित बसत नाही, तर तुम्ही लिहू शकता. तुम्हाला माहिती आहे अ आ इ ई उ ऊ ए ॲ, ओ ऑ औ. तुम्ही लिहा तुमच्या पद्धतीने. अ आ इ ई उ ऊ ए ॲ हा ॲ, आणि ए ओ ऑ औ, आणि ऑ. कुणानंतर येतोय हा? ओ नंतर येतोय. यामुळे ही स्वरसंख्या झाली 14 मराठीतली. लक्षात आलं का? काय राहिलेलं ह्याचं काही अडचण आहे का? विचार असं अडचण असेल तर मला विचार. नाही ना काही? हां हां, पूर्वा विचारा. स्वर लिहिले तुम्ही, स्वरामध्ये ॲ कुठे माहिती ना तुम्हाला? हां, लक्षात आलं ना? एवढंच फक्त सांगतो. कुणानंतर काय आहे? ॲ कुणानंतर आहे? ए नंतर. हां, आणि अ कुणानंतर आहे? ओ नंतर आहे. एवढं फक्त तुमच्या स्वरमालेमध्ये लिहा. मी स्वतंत्र स्वरमाला इथं लिहित नाही, सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे. हां, यानंतर येतात स्वर आपल्या स्वरविचारामध्ये किंवा वर्णविचारामध्ये स्वरादी. आपल्याला माहिती आहे स्वरादी म्हणजे काय? हे चिन्ह आपल्याला माहिती आहेत. आता लक्षात यावं म्हणून अम आणि आहा अशी अनंतर दिलेली इथे. परंतु प्रत्येक अक्षरासमोर ही प्रत्येक स्वरासमोर, प्रत्येक स्वराच्या समोर ही अगोदर स्वर येतो आणि नंतर अनुस्वार येतो किंवा विसर्ग येतो. हा अनुस्वार आहे, हा विसर्ग आहे. यांना आपण काय म्हटलेलं आहे? स्वरादी म्हटलेलं आहे. यांची संख्या आहे 2. अम आणि आहा. लक्षात येत आहे? काही अडचण नाही ना काही? लक्षात येते इथपर्यंत? आता पुढं सरकू आपण. आता असे स्वरांचं महत्त्व, भाषेमध्ये स्वरांचं खूप महत्त्व आहे. आता याच्यात आपल्याला आणखीन खोलात जाऊन विचार करता येतं की अ आणि ओ किंवा उ ऊ ए ऐ हे स्वर कसे निर्माण झाले, यांची व्युत्पत्ती काय, याही खोलात आपल्याला जाता येतं. परंतु सगळा वेळ त्यात आपला बऱ्यापैकी जाईल आणि म्हणून मी ते त्या खोलामध्ये जाऊन त्याची मांडणी करत नाही. फक्त आपल्याला ढोबळ सगळी माहिती आपल्या समोर ठेवणं गरजेचं आहे म्हणून ही चर्चा या ठिकाणी मी करतो. आता स्वरांचे प्रकार, हे प्रकार सांगता आले पाहिजेत आपल्याला. स्वरांचे प्रकार, काही स्वर एका वर्गातले असतात, त्याला सजातीय म्हटलं जातं. सजातीय म्हणजे ज्यांचं उच्चारस्थान एक आहे. अ आ, अ आ ई ई
उ उ ह्या जोड्या ज्या आहेत ना, ह्या सजातीय जोड्या स्वरांच्या. आपल्याला कळतात त्या सगळ्या. उदाहरण म्हणून फक्त अ असेल, ई असेल, उ असेल, ह्या सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. त्यासोबत विजातीय स्वर, भिन्न गटातले अ ई, आऊ वगैरे वगैरे, ए ई, हे कसे आहेत? भिन्न गटातले आहेत, वेगवेगळ्या गटांमधले आहेत. यांची उच्चारस्थान भिन्न आहेत आणि ते एकत्र आले त्यांना विजातीय स्वर असं म्हटलं जातं. सजातीय स्वर, विजातीय स्वर, त्यासोबत संयुक्त स्वर. सोपं सोपं आहे म्हणून मी जरा गतीने घेतो. संयुक्त स्वर, संयुक्त स्वर कशाला म्हणतो आपण? दोन स्वर जेव्हा एकत्र येऊन एक नवीन स्वर तयार होतो. अ अधिक ई, ए, आई, ए, अ अधिक दीर्घ ई, आई, अ अधिक उ, ओ, आणि अ अधिक दीर्घ उ, दोन मात्रा आऊ. हे काय आहेत? हे सगळे संयुक्त स्वर आहेत. हे काय आहेत? हे संयुक्त स्वर आहेत. प्रश्न असा पडतो की यातील संयुक्त स्वर ओळखा, सजातीय स्वर ओळखा, विजातीय स्वर ओळखा. आपल्याला नेमकेपणाने सांगता आलं पाहिजे. अगदी MPSCच्या अभ्यास प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न पडलेले आहेत आणि आपल्याला सोपे वाटतात, परंतु तेव्हा आपली उत्तर चुकतात असा माझा अनुभव आहे अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीतला. आपण तो लक्षात घ्यावा. आणि म्हणून हे सजातीय स्वर, हे विजातीय स्वर, संयुक्त स्वर, हे स्वरांचे काही ठळक असे प्रकार पडतात ज्यांची चर्चा आपण आत्ता इथं या ठिकाणी केलेली आहे. आता हे स्वरांच्या संदर्भातलं विवेचन आहे आपल्या वर्णमालेमधलं. स्वर, स्वरादी आणि स्वरांचे प्रकार. आता पाहणार आहोत आपण व्यंजने. या व्यंजनांनाच स्वरांत असंही म्हटलं जातं. व्यंजनांनाच दुसरी संज्ञा आहे, फार प्रचलित नाही, फार वापरली जात नाही काय, पण त्यांना स्वरांत असंही म्हटलं जातं व्यंजनांना. एखादा मुद्दा राहिला असेल तर नंतर समजून घे, सांगतो तुला. राहिलं तर राहू दे, काही अडचण. व्यंजने स्वरांत. स्वरांत काय म्हटलं जातं? कारण त्यांचा अंत, शेवट. अंत म्हणजे खल्लास नव्हे. अंत म्हणजे काय? शेवट. कशाने होतो? स्वराने. कुठलाही व्यंजन तुम्ही उच्चारा, क च ट त प म्हटलं कुठलाही उच्चार, शेवट कशाने होतो? स्वराने. कारण ते स्वराश. व्यंजन नेहमीसाठी जसं स्वरांत असतं त्याचा दुसरा अर्थ ते स्वराश्रयी. स्वराश्रयी, स्वराच्या आश्रयानं येणारं, म्हणून त्याला स्वराश्रयी म्हटलं जातं. स्वराच्या आश्रयानं, आश्रय घेतलेला असतो स्वराचा त्यांनी. नाही नाही, वैशिष्ट्य त्याची, हे त्याची वैशिष्ट्य, व्यंजनाची वैशिष्ट्य. वैशिष्ट्याला स्वरांत म्हटलं जातं, ते स्वराश्रयी असतं. हे त्याचं महत्त्वाचं हे आहे. ही व्यंजनं कशी निर्माण होतात? ही व्यंजनं अवरोध निर्माण होऊन निर्माण होतात. अवरोध म्हणजे अडथळा थोडक्यात. आपल्या मुखावाटे जी हवा बाहेर पडत असते काय, त्या हवेला आपल्या मुखात वेगवेगळ्या ठिकाणी ओठ, दात, जीभ यांच्या साह्याने अडथळा निर्माण करून, अवरोध निर्माण करून, स्पीड ब्रेकर्स, रस्त्यावर असतात पहा स्पीड ब्रेकर्स, हे सगळे स्पीड ब्रेकर्स आहेत भाषेमधले. कोण कोण? ओठ, दात, जीभ यांच्या सहाय्याने मुखातनं बाहेर पडणाऱ्या हवेला अडथळा निर्माण करून व्यंजनं निर्माण होतात. स्वरामध्ये हे नसतं, स्वर अक्षुण्ण असतात, अखंड असतात. स्वर आपण पाहिलं स्वरांचं वैशिष्ट्य पाहत असतात, पण व्यंजनं मात्र स्वराश्रयी असतात आणि त्यांच्या निर्मितीसाठी मानवी मुखातील वेगवेगळ्या अवयवांचा
आधार घ्यावा लागतो किंवा त्यांच्या सहकार्यातनं व्यंजनं निर्माण होतात असं आपल्याला दिसतं. काल आपण पाहिलं होतं आपल्याला ब म्हणायचं आहे, उदाहरण म्हणून पाहिलं होतं, पण ओठांना जवळ आणायचंच नाही आणि ब तर म्हणायचं आहे. असं करून पहा, असं म्हटलं तर जमत नाही. म्हणजे 2 ओठांच्या ठिकाणी हवेला अवरोध निर्माण करणं आवश्यक असतं. तेव्हा ब प ही स्पर्श ओष्ठ व्यंजने जी आहेत सगळी प फ ब भ म आपल्याला पाहिजेत नंतर ते अडथळा निर्माणच व्हावा लागतो. किंवा ट म्हणायचं आहे आणि आपली मूर्धा म्हणजे जीभ उलटी करायचीच नाही, वाकडी करायचीच नाही, जिभेचं टोक टाळूला टेकवायचंच नाही, त्याला मूर्धन्य म्हटलं जातं ना. आणि ट म्हणायचं ठ म्हणायचं तर जमणारच नाही, ऐक नाही. म्हणून व्यंजनांचं हे वैशिष्ट्य आहे, ते स्वरांत असतं, त्याला स्वरांतही म्हटलं जातं. ते स्वराश्रयी असतात, वेगवेगळ्या ठिकाणी अवरोध किंवा अडथळे निर्माण करून त्यांची निर्मिती केली जाते. अशा व्यंजनांची संख्या आणि या व्यंजनांचे काही प्रकार आपल्याला पाहिजेत. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत प्रकारांमध्ये व्यंजनांच्या स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने यांना वर्गीय व्यंजने अशी ही संज्ञा वापरलेली आहे, पण ती स्पर्श व्यंजने आहेत मुख्यतः. किती वर्ग आहेत? 5 वर्ग आहेत. क च ट त प हे 5 वर्ग आणि या 5 वर्गांमधले 5 प्रकार आहेत त्याचे. आता तो वर्ग जो आहे स्पर्श व्यंजनांचा इथं लिहू, हा महत्त्वाचा भाग आहे म्हणून लिहावं आपण सुरुवातीला. इथं अगोदर लिहू वर्ग आणि पुढे व्यंजने लिहू. क च ट त प. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. आता इथं कठोर, मृदू आणि अनुनासिक म्हणजे लगेच प्रकारे त्याची बाकीची वैशिष्ट्ये समोर येतील. अनुनासिक असं वर्गीकरण लिहा. कठोर, मृदू, अनुनासिक. आता पहिल्यांदा क चा वर्ग. क ख क ख ग घ क ख ग घ ङ. कठोरच्या गटामध्ये क ख, मृदूच्या गटामध्ये ग घ, अनुनासिकाच्या गटामध्ये ड. अशी वर्गवारी आहे ही. क ख ग घ ङ. च च्या गटामध्ये च छ. सांगा पुढं, बोला. च चा गट च छ, मृदू ज झ ङ. अनुनासिक ङ आणि ङ असा जवळचा उच्चार आहे हा. क ख ग घ ङ, च छ ज झ ङ असा उच्चार आहे हा. ट वर्ग. ट ठ ड ढ ण. त थ द ध न. आणि प फ ब भ म. लिहिलं? सोपं आहे. फार आखात वगैरे बसलात तर वेळ लागेल. जागा सोडा, नंतर रेषा मारा. लिहून घेणं महत्वाचं. क वर्ग. क ख ग घ ङ, च छ ज झ ङ,
टठ डढण तथ दधन पफ बभ म. पहिला गट जो आहे इकडला हा कठोर आहे. कठोर म्हणजे काय की ज्याचा उच्चार करण्यासाठी ताकद लागते. क ख खणखणीत आहे. क ख यालाच अघोष आणि याला घोष असंही एक लक्षात येत नसेल तर विचारा. अघोष आणि घोष असं म्हटलं जातं. क ख आणि ग घ यांच्या उच्चारामध्ये फरक लक्षात घ्या. फरक लक्षात घ्या. क ख खणखणीत आहे आणि ग घ म्हणत असताना तुमच्या घशामध्ये देवळातल्या गाभाऱ्यामध्ये आवाज कसा घुमतो. घुमतो का नाही. घ घ घ घ घुमतो का नाही. घोष आहे. एक मृदूता आहे, एक सौम्यता आहे आणि तो खणखणीत आहे, कठोर आहे. हवेचा ट्रेस बलाघात ज्याला म्हटलं जातं त्यासाठी बलाघात हा शब्द वापरला जातो. बलाघात म्हणजे हवेचा प्राणवायूचा जोर. आपल्याला पुढे या ठिकाणी पाहायचं. कठोर व्यंजनामध्ये हे अघोष आहेत, मृदू घोष आहेत आणि त्यांची ही वर्गवारी. हे अनुनासिक आहेत. हे अनुनासिक आहेत. अनुनासिके म्हणजे ज्यांचा उच्चार करण्यासाठी मुखविवराचा वापर नाही करायचा, तोंडाच्या पोकळीचा वापर नाही करायचा, नासिका विवराचा, नाकाचा वापर करायचा. म्हणून त्यांना अनुनासिक असं म्हटलं जातं. हे अनुनासिके महत्त्वाचे आहेत. हे स्पर्श व्यंजने किंवा वर्गीय व्यंजने जे आहेत हे पुढं तुम्हाला खूप कामाला, ही वर्गवारी पुढच्या अनेक संकल्पना समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून इथं खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहिती असतं काय कचट काय बाबा क ख ग ङ च छ ज ञ टठ डढण तथ दधन प फ ब भ म आम्हाला माहिती आहे. पण बाबा ह्याच्यातले मृदू कुठले आहेत, यातले कठोर कुठले आहेत, यातले घोष कुठले आहेत, ह्याच्यातले अघोष कुठले आहेत हे विचारलं जातं ना. आणि यांना स्पर्श का म्हटलं जातं. कारण कुठं ना कुठं स्पर्श करून कंठात, टाळूपशी, ओठापशी, दाताच्या टोकाला, टाळूच्या टोकाला कुठंतरी स्पर्श झाल्याशिवाय जिभेचा आणि घर्षण झाल्याशिवाय यांची निर्मितीच होत नाही. आणि म्हणून यांना स्पर्श व्यंजने म्हटलं जातं. म्हणजे पुसू लिहून झालं असेल सगळ्यांचं. तर आता यानंतर व्यंजनांचे पुढचे आपण हे किती पाहिले, 5 पाहिले. 5 गणित चांगले सगळ्यांचं. 25 आहेत ना. स्पर्श व्यंजने किती झाली, 25 झाली. आता पुढचे पहा. यानंतर अर्धस्वर आहेत क्रमाने. अर्धस्वर य र ल आणि व. हे काय अर्धस्वर. यांना अंतस्थ असंही म्हटलं जातं. यांना काय म्हटलं जातं, यरलव. यांना अर्धस्वर म्हणतात. अर्धस्वर म्हणजे काय, शब्दामध्ये येत असताना हे कधी कधी कुठल्या तरी स्वराची जागा घेतात. कुठल्या स्वरांची जागा घेतात पहा. इथं लिहितो. य र ल व ई उ रू ऋलू. या स्वरांची जागा कधी कधी शब्द, प्रत्यक्ष शब्द वाक्यामध्ये योजताना घेत असतात. आता एखाद्याचं उदाहरण पाहू. सगळीच उदाहरणं काही बघत बसत नाही, वेळ खूप जाईल. अति अधिक अंत. संधी कसा होतो याचा, अत्यंत. इथं स्वर कुठला आहे, ऱ्हस्व ई स्वर आहे. आणि जेव्हा या अशी त्याचा मिलाप होतो तेव्हा त्याचा य होतो.
म्हणजे इथं अ या स्वराऐवजी इ या स्वराऐवजी य हा स्वर आलेला आपल्याला दिसतो. आता देऊळ हा शब्द आहे, समजून घ्यायला सोपं आहे. देऊळ हा शब्द आहे. पण देवळात जाऊन येतो असं म्हणतो ना आपण बोलत असताना. देऊळ, देवळात, इथं उच्या ऐवजी व आलेला दिसतो. पाऊल, पावलात, उच्या ऐवजी व आलेला. म्हणजे ही जे य र ल व हे जे अर्धस्वर आहेत हे प्रत्यक्ष भाषेमध्ये कुठल्या तरी स्वराच्या ऐवजी येतात, स्वराचं काम करतात. पण ते पूर्ण स्वरही नाहीत, ते व्यंजन आहेत. ते पूर्ण स्वरही नाहीत, ते काय व्यंजनही आहेत. आणि म्हणून त्यांना अर्धस्वर ही संज्ञा या ठिकाणी वापरलेली आपल्याला दिसते. आता अर्धस्वरानंतर आपण पुढं पाहूया. अर्धस्वर उष्मे, यरलव श श स, श श आणि स. पहा यांचा उच्चार कसा आहे, एनर्जी, उष्णता, गरमी तयार होते ना, उष्णता, हीट, ऊर्जा तयार होते, उष्मा तयार होतो तिथं. पहा श श स, आणि म्हणून त्यांना उष्मे म्हटलेले. आता स नंतर कुठला आहे, महाप्राण आहे. ह श स ह, ह काय आहे, महाप्राण आहे. महाप्राण म्हणजे काय, महाप्राण म्हणजे लक्षात घ्या, काही व्यंजन अशी आहेत ज्या व्यंजनामध्ये हा महाप्राण मिसळला की अल्पप्राणाचं महाप्राण व्यंजन तयार होतं. कुठली कुठली, क ग च, क ग च, ज ट त, ज ट त, द प ब. या व्यंजनांमध्ये ग च ज ट त द प ब या व्यंजनांमध्ये हा महाप्राण मिसळला प्लस ह केलं की काय होतं, क च ख, ग च घ. आता पुढचं आलं सगळं तुम्हाला. च च छ, ज च झ, ट ट ठ, थ ध फ भ. बेरीज आहे. गणित ज्यांचं चांगलं त्यांना लवकर कळेल. ह घातला मिसळल्यामध्ये ह्यांना महाप्राण म्हटलं जातं. सोपं आहे ना, हे अवघड आहे का. म्हणून ह्यांना महाप्राण म्हटलं जातं. ह खूप महत्त्वाचा आहे. एकटाचा बिचारा म्हणजे एवढा खमकी आहे, एवढे ढिगार बरं वर्णच त्यांनी महाप्राण वर्ण त्यांनी तयार केलेले दिसतात. क ग च ज ट त थ प ब. त्यांच्यामध्ये हा हकार मिसळला की ख घ छ झ ठ थ द फ भ. हे महाप्राण व्यंजने तयार होत असलेली आपल्याला दिसतात. सोपं आहे. नंतर सुद्धा तुम्ही लिहू शकता की ही फार अवघड गोष्ट आहे अशातला भाग नाही. आता उष्मे आणि महाप्राणांनंतर आपल्या व्यंजनमालेमध्ये आणि आपल्या मराठीचं वैशिष्ट्य आहे खास, मराठी वर्णमालेचं स्वतंत्र वर्ण आहे आपल्याकडं. तो आहे ळ. ळ हा ळ आणखीनही काही भाषांमध्ये आहे ना, ह्याच्यातला भाग नाही, परंतु अधिक व्यापकत्वानं हा ळ मराठीमध्ये वापरला जातो. ळ हा वर्ण आणि हे स्वतंत्र वर्ण म्हणून याची आपण योजना केलेली आहे. याशिवाय हळ आणि काही संयुक्त व्यंजने आहेत माहितीत आपल्याला.
क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत. संयुक्त व्यंजने क्ष आणि ज्ञ. खालचं पुसू हे खालचं पुसतो मी. संयुक्त व्यंजने कुठली? क्ष. आता क्ष जर पाहायचं क अधिक षटकोनाचं क्ष म्हणजे क्ष होतं. तसं ज्ञ कसं झालेलं आहे? द अधिक न अधिक हा अनुस्वार अनुनासिक जे आहे दुसऱ्या गटातलं क च ट त प मधला दुसरा गट च च ज झ ञ त्यातलं हे द न ञ ज्ञ 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 असा उच्चार होतो. ज्ञानेश्वर हिंदीमध्ये किंवा संस्कृतमधले लोक ज्ञानेश्वर म्हणत नाहीत, ज्ञानेश्वर म्हणतात. ज्ञानेश्वर किंवा ज्ञानेश्वर असा असा उल्लेख करतात. तर हे अशी आपली ही व्यंजनमाला आपल्यासमोर असलेली दिसते. आपण आत्तापर्यंतच्या विवेचनामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्यंजनमालेला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही सगळी व्यंजनमाला जर आपण पाहिली, पहिले स्वर आणि नंतरचे व्यंजनांचे निरनिराळे प्रकार, घोष आघोष, अल्पप्राण महाप्राण, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि ह्या सगळ्यांची बेरीज जर लावली तर आजच्या मराठीमध्ये संयुक्त व्यंजनांशिवाय स्वर आणि व्यंजनांची संख्या 50 आहे. स्वर आणि व्यंजनांची संख्या 50 आहे. आणि यांच्यामध्ये संयुक्त व्यंजने मिसळली तर ही संख्या 52 होते. त्यामुळे प्रश्न काय पडतो, MPSCची परीक्षा देणारे, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी कोणी वर्गामध्ये असतील तर लक्षात ठेवावं. प्रश्न काय विचारलाय त्या प्रश्नाचा रोख जर संयुक्त व्यंजनांसह मराठीच्या वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत असं विचारलं असेल तर 52 उत्तर लिहा. नाहीतर उत्तर काय लिहावं लागेल तुम्हाला? कारण क्ष आणि ज्ञ आत्ता जी आपण लिहिली ही पूर्ण स्वतंत्र व्यंजनं नाहीत, ही संयुक्त आहेत. पण इतकं आपल्या भाषेमध्ये ती रुळावलीत, आता आपल्या लेखनामध्ये आपल्या बोलण्यामध्ये इतकी रुळावलीत की आपल्याला ते स्वतंत्र व्यंजनं वाटायला लागतात. वस्तुतः ती संयुक्त व्यंजन आहेत. क श आपण घेतलेली आहेत अगोदरच, किंवा द न ञ वाङ्मयाचं हे वर्णमालेमध्ये आहेच आहे. आणि असं असतानाही त्यांचा आपण स्वीकार केलेला आहे, कारण त्या तो रुळावलेली आहेत, आपल्या सवयीचे झालेली आहेत, अंगवळणी पडलेली आहेत आणि म्हणून त्यांचा आपण समाविष्ट केलेला दिसतो. त्यामुळं खरी आपली वर्णसंख्या जी वर्णमालेतली 50 इतकीच आहे, हा आकडा आपण लक्षात ठेवायचा. आता यापूर्वीच्या अनेक वर्णमाला आपल्याकडे आल्या. कुठल्या वर्णमालेमध्ये 48 ही संख्या दिलेली आपल्याला दिसते, कुठं 52 संख्या दिलेली दिसते. काय पण कन्फ्यूज किंवा गोंधळात पडायचं काही कारण नाही. 50 ही आपली संख्या आहे, हे आपण लक्षात घ्यावं. आणखीन एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, मी अर्थात ग्रुपवर एक PDF शेअर करणारे पाठवणार आहेच आहे की 2019 मध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने 6 नोव्हेंबर 2019 रोजी एक शासनादेश काढलेला आहे. GR गव्हर्नमेंट आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाचा आदेश आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आता काही पुस्तकांमध्ये मोरावाळिंब्यांचं पुस्तक आपण पाहत असतो आणि 2015 पर्यंतच्या आवृत्त्यांमध्ये हे जे ॲ ऑ हे स्वर आपण घेतलेले आहेत, यांना स्वरादींच्या गटात टाकलेले. त्यामुळे जी जुनी पुस्तकं पाहतात, विशेषतः मोरावाळिंब्यांचं मराठीचं व्याकरणाचं पुस्तक खूप लोकप्रिय आणि खूप छान जबरदस्तच पुस्तक आहे. आम्ही स्वतः सांगत असतो अनेकांना की हे पुस्तक प्रारंभिक अवस्थेमध्ये वाचा. पण काही आवृत्त्यांमध्ये ॲ ऑ या स्वरांचा समावेश स्वरादींमध्ये केलेला दिसतो आणि त्यामुळं थोडी गोंधळ होत असलेला आपल्याला दिसतो. तेव्हा हे स्वर आहेत हे आपण लक्षात ठेवायचं, हे स्वरादी नाहीत. जिथं कुठं स्वरादी यांचा उल्लेख केलेला आहे तो चुकून झालेला आहे किंवा त्यावेळीची धारणा त्या पद्धतीची होती म्हणून केलेला आहे असं आपण समजायला हरकत नाही. आता लक्षात घ्या,
लहानपणी शाळेत गेल्यानंतर आणखीन एक शब्द आपल्या कानावर कायम घुमायचा, आपली भाषा तयार व्हावी, तो शब्द म्हणजे बाराखडी. बाराखडी. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ ओ अम हा स्वरादी सकट. हे आपण सगळ्या व्यंजनामध्ये मिसळायचे आणि प्रत्येक अक्षराची स्वतंत्र अशी बाराखडी तयार करायची. बरोबर आहे. पण आता बाराखडी राहिलेली का? 14 का 16 खडी आहे? या प्रश्नाचं उत्तर आता 55 मिनिटं, आपण 50 मिनिटं तासामध्ये आहोत. या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्समध्ये टाकायचं की आता 12 खडी म्हणायचं, 14 खडी म्हणायचं की 16 खडी म्हणायचं. आजचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर आता विचारपूर्वक तास संपल्यानंतर चर्चा करून, पुस्तक पाहून, नोट्स पाहून लिहिलेल्या, विचार करून या प्रश्नाचं उत्तर आपण टाकायचं आहे की आता आपण 12 खडी म्हणायचं आहे, 14 खडी म्हणायचं आहे की 16 खडी म्हणायचं. विचार करून सांगा, मी आता सांगत नाही, करून बरीच चर्चा केलेली. हा एक भाग आहे. दुसरा एक भाग आपला तास संपवण्यापूर्वी आता मी सांगतोय, तो भाग असा, लक्ष द्या, इकडे महत्त्वाचा भाग आहे. वर्णमाला आणि अक्षरमाला अशा 2 शब्दप्रयोग आपण पाहतो. आता याच्यात फरक काय? कशाला वर्ण म्हणायचं आणि कशाला अक्षर म्हणायचं हे आपल्याला कळायला हवं. मुद्दा काय चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्या. 14 खडी, 16 खडी, 12 खडी हा तास संपल्यानंतर दिलेला गृहपाठ आहे. विचार करून आता तासाचे राहिलेले 5 मिनिट त्याच्यात घालायचे नाहीत. आता इथं काय लिहिलंय ह्याचा विचार करायचा. वर्णमाला आणि अक्षरमाला, काय फरक आहे वर्ण आणि अक्षरामध्ये? वर्ण म्हणजे काय आपण पाहिला. हॅलो, मोठ्याने बोल बेटा. हा सांग बेटा, सांग मोठ्याने सांग. वर्ण अधिक स्वर. शाबाश, बरोबर सांगितलेलं आहे. आपण लक्षात घ्या, मी आत्ता फलकावर लेखन करत असताना प्रत्येक वर्ण हा त्याचं तंगडं मोडून लिहिलेलं आहे. आता तुम्ही जर पुन्हा चुकलात तर तुमचंही तंगडं मोडेन मी. गमतीने म्हणाले बरं का, परत येणार नाही तासामध्ये असं काही बोलू. कसं लिहिलंय मी? क, च, ट, त, प असं लिहिले ना. याला म्हणायचं हलंत. लक्षात घ्या, व्यंजनाचा उच्चार करत असताना मी शब्द वापरला होता की व्यंजन म्हणजे स्वरांत, स्वराने ज्याचा अंत होतो. मग स्वतः व्यंजनाचं स्वतंत्र अस्तित्व जर दाखवायचं असेल तर याचा अर्थ काय की स्वराशिवाय व्यंजनाची कल्पना. स्वर नाही, क आखूड उच्चार, क च, त्यातला अ जो आहे तो कमीत कमी उच्चारायचा आहे आपल्याला, आखूड उच्चारायचा आहे. आणि क वर आपल्याला ट्रेस द्यायचा आहे, बलाघात द्यायचा आहे. क असं नाही करायचं. क हे अक्षर आहे, क हा वर्ण आहे, च हा वर्ण आहे, च हे अक्षर आहे. मग ह्याच्यामध्ये आत्ता ताईंनी सांगितल्याप्रमाणे, या मुलांनी सांगितल्याप्रमाणे अ मिसळलं की हा क हे अक्षर तयार होतं. हा वर्ण आहे, ही अक्षर आहेत. पण हाही फरक आपण लक्षात घ्यायला हवा की अक्षर म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, हाही फरक आपण लक्षात घ्यायला हवा. आता तास संपण्यापूर्वी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. महाप्राण कशाला म्हणायचं? कोणीतरी माईक ऑन करून उत्तर द्या. महाप्राण कशाला म्हणायचं? मोठ्याने. महाप्राण म्हणजे पण एवढंच उत्तर आहे का? अल्पप्राण व्यंजनामध्ये हकार मिसळल्यामुळे त्या अल्पप्राण व्यंजनाचं रूपांतर महाप्राण व्यंजनामध्ये होतं. उदाहरणार्थ क अधिक ह बरोबर ख.
क अधिक ह बरोबर ख. हां, तर असं लक्षात घ्या. या पद्धतीने आजच्या तासिकेमध्ये आपण मराठीची स्वरमाला, मराठीची व्यंजनमाला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या स्वर व्यंजनमालेमधल्या महत्त्वाच्या संकल्पनांना, स्वर म्हणजे काय, स्वराची व्याख्या, स्वराची वैशिष्ट्य, स्वराचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. स्वरांची वर्गीकरण आपण पाहिलेली आहेत. यातले आणखीन काही मुद्दे राहिले असतील तर नंतर आपल्याला कधीतरी ते कव्हर करता येतील. व्यंजनांमध्ये आपण वर्गीय व्यंजनांचा म्हणजे स्पर्श व्यंजनांचा विचार केला. कचट तप हे वर्गीकरण पाहिलं. पहिली 2 व्यंजनं जी आहेत ही कठोर आहेत, नंतरची 2 व्यंजनं मृदू आहेत. शेवटचं व्यंजन जे आहे हे अनुनासिक आहे, हे आपण पाहिलं. कठोर व्यंजन हे घुमत नाही, घोष म्हणतो म्हणून त्याला आपण आघोष म्हणतो. आणि मृदू व्यंजन घुमतं म्हणून त्याला सघोष म्हणतो. अल्पप्राण महाप्राण तर आपण पाहिलेलेच. तेव्हा इतक्या संकल्पनांचा परिचय आजच्या तासिकेमध्ये आपण करून घेतलेला आहे. तेव्हा काही अडचणी असतील तर आपण मला विचारायला हरकत नाहीत आणि किंवा ग्रुपवर शेअर करायला हरकत नाहीत. तुम्ही तुमच्या होमवर्कच्या ज्या आता लिहिलेल्या टिपणांच्या वह्या त्याचे फोटो काढून टाकताय. तेव्हा माझी एक सूचना फक्त एवढीच आहे की याचं पुनर्लेखन करा. आता जे तुम्ही कच्चं लिहिलं ना, गडबडीत एखादा दुसरा शब्द पुढं मागं झालेला असतो, अक्षर चुकलेलं असतं. जसं तेलगुचं एक आणि तेलंगण लिहिलं होतं. असं न करता जरा व्यवस्थित विचार करून थोडा फेर करा, व्यवस्थित दुरुस्ती करा ती, आणि पुन्हा म्हणजे काय होईल, एकतर सरावही होऊन जाईल आपला आणि हाताखालले जाईल, सरावही होईल आणि चुकीचंही आपण टाकतोय असं होणार नाही. पण टाका खूप चांगली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कालच्या परवाच्या तासांच्या टिपणांना टाकलेलं आहे. आजच्याही ह्या टिपणांना आपण ग्रुपवर टाकावं म्हणजे मला त्या दुरुस्त्या आपल्याला करून देता येतील. तेव्हा आपल्या आजच्या तासिकेचा आजचा घटक पूर्ण झालेला आहे. आपल्या काही शंका असतील, आता कोणाच्या काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपण जरूर विचाराव्यात. अन्यथा आपण तासिका थांबू. कोणाला काही विचार असेल तर विचारा. काय झाले? थांब, जरा आवाज वाढवतो, जरा इथला आवाज कमी झालेला आहे, वाढवतो. 1 मिनिट फक्त. हा, विचार आता बेटा. हां 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 दुसरी व्याख्या. पुन्हा एकदा आपण ती दुसरी व्याख्या सांगतो. काय व्याख्या आहे? खूप सोपी व्याख्या आहे. शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात, आपल्याला माहिती, शब्द ध्वनींनी बनतात, मुळाक्षरांनी बनतात, त्यांना ध्वनी म्हटलं आपण. त्या ध्वनींचे अंत्यावयव म्हणजे काजळ असा शब्द इथं लिहिला मी. आता बरं झालं हा प्रश्न विचारला, चांगला केलास. पुन्हा एकदा लिहितो खाली इथं. अंत्यावयव म्हणजे कसं असतं पहा. काजळ, काजळ माहिती ना, डोळ्यात घालतात ते. आता ह्याची फोड करू आपण. हां, क अधिक आ अधिक ज अधिक ळ, हां हां हां, ज अधिक अ अधिक ळ अधिक अ. हां, केली फोड. यातलं सारखं काय आहे ते पुसून टाकायचं. लक्षात घ्या. हां, आता हे जेव्हा आपण पुसतो, हो का, हा आ. हां, इथं मी वर्गीकरण का करून दाखवले तुम्हाला, फोडून दाखवायचं कारण काय. हां, आता का हा जो स्व ह्याच्यातला शब्द आहे, हां, हा आ या स्वराने आलेला आहे. हा आ स्वर बाहेर काढला याच्यातला की क निघतो. इथं का नाही आहे, इथं काय आहे, क हे व्यंजन आहे. इथलं अ काढलं, इथलं ज निघतं. इथलं अ काढलं, इथलं ळ निघतं. म्हणजे क ज ळ ही मुळाक्षरे आपल्याला कळतात. अंत्य अवयव काढणं म्हणजे त्याची फोड करणं, त्यातले स्वर बाजूला काढणं. जोडाक्षर असतात, जोडाक्षरांची फोड करणं आणि मूळ अवयवापर्यंत जाणं, मूळ ध्वनीपर्यंत जाणं. मूलध्वनी ज्या असतात भाषेतले आपण स्वीकारलेले ज्या वर्णमालेमध्ये, त्या मूलध्वनीपर्यंत जाऊन पोहोचलो आपण की आपल्याला वर्ण सापडतं. तर हे काय आहेत, हे वर्ण आहेत. लक्षात आलं.
लक्षात आलं काय अडचण आहे? आणखीन विचार. रिया लक्षात आलं ना? हां ठीक आहे. आणखीन कुणाला काही समस्या? कुणाला काही अडचण आहे? आणखीन असा प्रश्न, एखादा मुद्दा समजला नाही वगैरे जरूर विचारू शकता. ठीक आहे. हां काही फार अडचण दिसत नाही कुणाला. तेव्हा उद्याच्या तासिकेमध्ये या. उद्याच्या तासिकेमध्ये आपल्या अभ्यास घटकातला महत्त्वाचा घटक संधी. आपण वर्ण पाहिले, अक्षरं पाहिली, वर्ण पाहिली. पण केवळ वर्ण, केवळ अक्षर म्हणजे भाषा नसते. तर या वर्णांनी बनणारे जे ध्वनी शब्द असतात ते शब्द खूप महत्त्वाचे असतात. आणि म्हणून संधी कशा असतात आणि संधींचे प्रकार काय, महत्त्वाचा घटक आहे अभ्यासक्रमातला, आपण उद्याच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. तेव्हा उद्यासाठी सर्वांचं स्वागत आहे. आत्ता थांबूया. नमस्कार. उद्या म्हणजे शनिवार आणि रविवार 2 दिवस सुट्टी असते, लक्षात आहे ना? शनिवार आणि रविवार 2 दिवस सुट्टी आहे. आता आपली तासिका थेट सोमवारी होईल. तेव्हा 2 दिवस चांगला अभ्यास करा. शुभेच्छा तुम्हाला.